महाराजांना आपल्याकडून भव्य वस्तू नकोत, महागातल्या महाग वस्तूसुद्धा अर्पण करू नको। त्यांना हवी आहे एक प्रेमळ नजर, एक निर्मळ मन आणि एक प्रफुल्लित हसू। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आजचा विषय आहे की गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला पूर्वतयारी काय करायची असते, रात्री झोपण्याचे काही नियम आहेत का आणि ते पाळावेच लागतात का, नाही पाळलं तर काय होते, जर घरी पारायण करत असाल तर मग मांडणी कशी करायची, केंद्रात जात असाल तर सोबत काय न्यायचं, महिला काही पारायणात चुका करतात त्या नक्कीच टाळाव्यात। तर बघा, या पद्धतीची माहिती मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये गुरुचरित्राचा सप्ताह बसत आहे। काही जणांनी केंद्रात करण्याचं ठरवलेलं असेल पारायण, किंवा काही जण घरीसुद्धा करत असतील। तर बघा, गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते। तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्णपणे गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे। घरी आपण पारायण करतो त्याचे 10 पट फळ मिळत असेल तरीही श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे तिथं जर आपण पारायण केलं तर अर्थातच 100 पटीने फळ मिळत असते। कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे, हे कधी विसरू नका। तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र पारायण वाचल्यास ती 100% पूर्ण होते। इथं मात्र तिळ मात्र शंका नाही आहे। तर बघा, आपल्याला काय नियम पाळायचे आहेत, तर पूर्वतयारी करायची म्हणजे काय। 28 नोव्हेंबरला पारायण चालू होत आहे, तर अर्थात 27 नोव्हेंबरला आपल्याला 4 कुत्र्यांना लहान लहान पोळ्या बनवायच्या आहेत, 4 चाणक्या बनवायच्या आहेत, त्या 4 कुत्र्यांना टाकायच्या आहे आणि 1 गाईंना टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा, कडकडीत मांसाहार 7 दिवस घरामध्ये वर्ज्य करायचा आहे। जर तुम्ही घरी मांडणी करत असाल तर, केंद्रामध्ये जात असाल तर तुम्हाला स्वतःला कडकडीत वर्ज्य करायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना। तर घरामध्ये काही लोक ऐकत नाहीत, तर मग तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर ते अर्थातच तुम्ही केंद्रात करा, घरी मांडू नका। कारण घरी खूप पाळावं लागतं। तुमच्या घरी जर मांसाहार ऐकत नसतील किंवा करतच असतील तर तुम्ही अर्थातच केंद्रात जा आणि स्वतःपुरते ते मांसाहाराचं कडकडीत वर्ज्य असतो। गुरुचरित्र पारायण हा गुरुचरित्र म्हणजे 5वा वेद आहे, तर त्यामध्ये अनन्यसाधारण शक्ती आहे, तर तुम्ही ह्या नियम अटी पाळायच्याच असतात। त्यानंतर 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागतं। जमिनीवर आपल्याला चटई किंवा सतरंजीवर शयन करायचं असतं। जमिनीवर एक स्वच्छ चटई, घरी जी आपल्या चटई असते किंवा सतरंजी असते ती अगोदरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, वाळून घ्यायची आहे। जे काही अंगावर आपण पांघरून घेणार असाल तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आदल्या दिवशी, आणि 28 नोव्हेंबरपासून आपल्याला ते वापरायचं आहे 4 डिसेंबरपर्यंत। अर्थातच 4 दिवसाच्या मासिक पाळीमध्ये कधी कधी ते जे अंथरूण असते ते येत असते, त्या कारणानं आपल्याला ते स्वच्छ धुवायचे आहेत आदल्या दिवशी। त्यानंतर घरामध्ये गोमूत्र आपल्याला शिपडायचं आहे, परान्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे। रात्री झोपताना तुम्ही डाव्या कुशीवर झोपायचं आहे। अर्थातच रात्रभर आपण डाव्या कुशीवर नाही झोपू शकत, पण जेव्हा केव्हा आपल्याला जाग येईल तर तेव्हा आपल्याला डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे। याने अनुभव खूप लवकर येतात, महाराजांची स्वप्नामध्ये भेट होते, काहीतरी महाराज आपल्याला सांगत असतात। म्हणून जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही हे करायचं आहे। बघा, आता काही प्रश्न होते मला की गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते का, तर हो, बसू शकते। पण यामध्ये काय आहे, शास्त्र काय सांगतं की 7व्या महिन्यापासून त्या गर्भवती स्त्रीला बसणे खूप कठीण होते, त्या कारणाने तिने बसू नये। पण तिला जर शक्यच असेल आणि तिची खूप तीव्र इच्छा असेल तर तिला बसण्याची जर इच्छा असेल तर बसू शकते, पण बाळाला काही त्रास झाला नाही पाहिजे। कारण आपण माता होत आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं असते पहिले, तर ती काळजी घ्यावी। गुरुचरित्र आपण पुढच्या वर्षीही बसू शकतो, किंवा आणखीन आपण बसणारच आहोत, गुरुचरित्र चालूच राहणार आहे, तर त्या महिलेने आपली काळजी घेणे खूप महत्त्वाची असते। बघा, शक्यतोवर आपल्याला गावाची जी वेस असते ती सोडून जायचं नसते। अटीतटीचीच वेळ आली तर किमान जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये असं म्हणत असतात, पण आता हा नियम काही कोणाकडून पाळणं होत नाही। कारण बाहेर जाण्याचा योग कधी येतो काही सांगता येत नाही, म्हणून या 7 दिवसाच्या कालावधीत तरी हा नियम पाळावा। त्यानंतर बघा, कपडे परिधान करत असताना काळे वस्त्र आपल्याला
घालायचेच नाही आहे. या 7 दिवसामध्ये काळे वस्त्र वर्ज्य करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्ही केंद्रात पारायणाला जात असाल तर तुम्हाला एक चौरंग अर्थात त्या चौरंगावर अंथरण्याकरता लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र, त्यानंतर आसन आपल्याला स्वतः आसन, एक माळ, नित्यसेवेचं पुस्तक, त्यानंतर आपला जो गुरुचरित्र ग्रंथ आहे, पोथी आहे ती, त्यानंतर एक नारळ, 4 विड्याची पाने, 2 सुपाऱ्या आणि संकल्पासाठी तांदूळ, पाणी, 1 वाटी आणि फुलं, एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. घरी जरी आपण बसत असाल पारायणाला तर ह्याच गोष्टी आपल्याला घरीसुद्धा लागत असतात. पण बघा, घरी पारायण करत असताना त्याचे पण खूप चांगले अनुभव येत नाही असं नाही, पण पाळावं लागतं थोडंफार. काही समजा मनापासून म्हणजे विटाळ, सुतक, मासिक धर्म ह्या गोष्टी तरी पाळाव्या लागतात कडकडीत. त्यानंतर मांसाहार, त्यानंतर ब्रह्मचर्य, ह्या 5 ज्या गोष्टी आहेत ह्या कडकडीत पाळायच्याच आहे. घरी असो पारायण मांडलेलं किंवा केंद्रामध्ये असो पारायण मांडलेलं. आता घरचे ऐकत नाही मांसाहार करण्याविषयी, तर शक्यतोवर तुम्ही केंद्रातच पारायणाला जा. कारण कसं आहे की आपण स्वतः पाळायचं त्या गोष्टी, नंतर आपण पारायणाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं. आणि घरी जर पाळणारे असतील तर घरी मांडायचं, काही हरकत नाही. घरी पारायण मांडायचं. घरामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल तो ठेवा, दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवा, एक नारळ ठेवा, आपली जी पोथी आहे गुरुचरित्राची ती पोथी ठेवा. त्यानंतर आसन घ्या, बसायला तुमचं एकच आसन ठेवा 7 दिवस, तेच आसन तुम्ही वापरा. त्याला पायाने ओढू नका, आसनाला पाय लागले नाही पाहिजे. म्हणजे बसताना तर पाय लागणारच आहेत त्याला, आपण उभं राहतो त्याच्यावर बसतो, पण असं पायाने इकडे तिकडे ओढू नका, त्याचा अपमान करू नका. कारण पूर्ण ऊर्जा जी असते ती सगळी सामावण्याची शक्ती त्या आसनामध्ये असते. त्या कारणाने त्या आसनाला पण खूप महत्त्व आहे, म्हणून आसनाला पायाने ओढू नये. त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तक आपल्याला हवं असते, त्याच्यामधलं स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं असते. त्यानंतर बघा, लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र चौरंगावर अंथरून घ्यायचं. पोथी आपल्याला घरी वाचा किंवा स्वामीचरित्र तुम्ही गुरुचरित्र स्वामी समर्थ महाराजांचे केंद्रात वाचा. आपल्याला पोथी 7 दिवस हलवायची नसते, तिथेच वाचायची आणि ती जी पोथी असते ती झाकून ठेवायची असते एका कपड्याने आपल्याला. त्या कारणाने महिलांकडून ह्या चुका होतात की महिला घरी वाचन करत असताना पोथी झाकून ठेवत नाहीत, वाचन झालं की ती तशीच ठेवून देतात. म्हणजे जे पेज आहे ते असं झाकून ठेवून देतात बस, पण पूर्ण जी पोथी आहे तिच्यावर एक वेगळा कपडा आपल्याला टाकावा लागतो, ती झाकून ठेवावी लागते. आणि तिच्यावर सावली नाही पडली पाहिजे, कारण आपण सकाळी उठतो, मग आपली आंघोळ झालेली नसते, घरात इतर मंडळी असते, तर ते कोणाची सावली त्या पोथीवरती पडली नाही पाहिजे. त्या कारणाने आपल्याला तिच्यावर सुद्धा एक कोरा कपडा टाकून ठेवावा लागतो. म्हणून घरी मांडत असताना काही नियम आहेत ते पाळायचे. केंद्रामध्ये जात असाल तर तिथे पण आपल्याला काही नियम असतात ते घरी पाळायचे असते. जेवणाचे काही नियम असतात तर त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता की जेवणामध्ये आपल्याला काय घेता येतं, फराळामध्ये काय घेता येतं, फळभाज्यामध्ये काय घेता येतं, पालेभाज्यामध्ये काय खाता येतं, एकवर्णी अन्न खावं लागतं. तर त्या सगळ्या पद्धतीची माहिती मी आपल्या व्हिडिओला अपलोड केलेली आहे. आपल्या चॅनलला एक सेपरेटच व्हिडिओ बनवलेला आहे मी की जेवणामध्ये काय खावं म्हणून, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आणि या पद्धतीनं आपल्याला 7 दिवसांचे पारायण करायचे आहे गुरुचरित्राचे. 100% आपल्या मनातल्या कोणत्याही इच्छा असो, कोणत्याही चांगल्या इच्छा असो, आपल्या मनातल्या घराची असो, नोकरीची असो, मुलाच्या संदर्भातील असो, संतती प्राप्तीसाठी असो, 100% पूर्ण होतातच. असा तात्काळ अनुभव देणारे हे गुरुचरित्राचे पारायण आहे. हा 5वा वेद आहे, तो कलियुगात आहे आणि नक्कीच आपण त्याचं आयुष्यात एकदा तरी वाचन करावं आणि गुरुग्रही तर नक्कीच करावं असं मी म्हणते. तर अशा पद्धतीची होती आजची माहिती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजची माहिती इथेच थांबवते. आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.